आठवणी. ताई तुझं नाव सांग. माझं नाव प्रियांका सपकाळ. किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. 3 हो. भाऊजी काय करतात? इथं सलून आहे आमचं. अच्छा, क्या बात आहे. स्वतःच सलून आहे. हो. 3 वर्ष झालेली आहेत. लाजायचं काय? मी विचारतो प्रगती काय, म्हणजे बाबा भाऊजींचं प्रमोशन झालं की नाही, एका घराची 2 घरं झाले की हा, नाही, एक मुलगा एका झाला. दुकानाचं एका सलूनचं अजून 3 सलून झाले की नाही. एक मुलगा झाला. व्हेरी गुड. खूप छान. हरकत नाही, चांगली आहे प्रगती. ताई माहेर कुठलं तुझं? रेणावळे. रेणावळे. आणि सासर? वाईच. सासर वाई. हो. म्हणजे किती अंतर आहे सासर आणि माहेर मध्ये? 15-16 किलोमीटर आहे. 15-16 किलोमीटर आहे. म्हणजे इथल्या इथंच आहे. हो, म्हणजे हो. मग भाऊजी यायचे कधी तिथे आधी? आमचं लव्ह मॅरेज झालं. तेच विचारायचं होतं मला. तेच 15 कॉलेजला किलोमीटर. आम्ही दोघं एकत्र वाईमध्येच होतो. वा वा, खूप छान. काय माहेरची आठवण सांगशील ताई? माहेरची आठवण म्हणजे हेच की ज्यावेळी आमचं हे प्रेम प्रकरण झालं त्यावेळी मी घरी सांगितलं, हा. तर घरच्यांचा सगळ्यांचा विरोध होता पहिले. त्यानंतर माझी चुलता चुलतेत, मी त्यांच्या कानावर हे घातलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की मुलीच्या सुखापेक्षा आम्हाला दुसरं काही म्हणजे इम्पॉर्टंट नाहीये. तर त्यांनी सगळ्यांना घरामध्ये लग्नासाठी हे केलं, राजी केलं आणि त्यानंतर सगळ्यांच्या संमतीने आमचं लग्न लावून दिलं. आणि आता 3 वर्ष झाले माझ्या लग्नाला. मी खूप सुखात आणि आनंदात इथे राहते. त्याच्यामुळे मला माझ्या चुलता चुलतींना, नाना नानींना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून थँक्यू म्हणायचं. वा ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. ताई तुझं नाव सांग. प्राची जयंत गायकवाड. प्राची ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? वर्ष नाही, न्यूली मॅरिड आहे. 5 महिने झालेत लग्नाला. आता प्रगती विचारू पण शकत नाही. बाहेर कुठलं? गुरेघर. आणि सासर? वाई. सासर वाई. म्हणजे मूळ गावचं चिखली आहे पण राहायला वाईमध्येच आहे. राहायला वाई मध्ये आहात. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि आमचं शॉप आहे, किराणा मालाचं वगैरे इथे बाजार आहे. म्हणजे धनधान्यांनी भरलेलं असं घर आहे. व्हेरी गुड. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? खूप प्रेमळ आहे, शांत आहे. प्रेमळ आहे, शांत आहे. हो. 5च महिने झालेले आहेत. नाही नाही, आधीपासून स्वभावच तसा आहे. बघितलं? हा, केवढं कौतुक आहे नवऱ्याचं. बाबा काय सांगशील माहेरची आठवण? माहेरची आठवण म्हणजे कसं, आत्ताची, मी आता समजा आत्ताच्या पिढीची आहे म्हणायला हरकत नाही. हा. स्वयंपाक करणं असेल किंवा आळशी पण आमच्यात लय असतो. ही कामं करायची घाई नाही, निवांत उठणं वगैरे. घरी कसं असायचं म्हणजे मी उठायला उशीर व्हायचा, अगदी निवांत चहा आई तयार करून ठेवायची आणि असंच मग स्वयंपाक आई ओरडायची, अगं पोरगी आहेस, हे सगळं शिकून घे, करायला लागणार आहे नंतर. अगं मग मी करीन ग, त्याला काय. मग असं एखाद्या वेळेस आई किचनमध्ये स्वयंपाक करत असेल, ये आता भाकरी टाक एखादी, मग करेन. शेवटी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये भाकरी करायला शिकायला घेतलं. पहिल्यांदा भाकरी केली आणि भाजली वगैरे, जरा ही फुगली नव्हती, पापुद्रा आला नव्हता. मम्मी म्हणली तुला भाकरी करायला सांगितली होती, तू शेण कुठं केलं. अगं म्हणलं मी पहिल्यांदा शिकली. पण त्यावेळेस वडिलांचं कौतुक असं, असू दे पहिल्यांदा केलंय, शिकेल हळूहळू. मग तेव्हा असं वाटलं की हा, वडील सपोर्ट करतात, आई शिकवती पण पुढेही आपल्याला. मग आत्ता ज्यावेळेस घरी, आता जास्त महिने झालेले नाहीत, घरी सासूबाई आहेत, आईच आहेत त्या माझ्या, म्हणजे जशी मम्मी तशी आई. मग त्या लग्न झाल्यानंतर मी भाकरी लवकर करत नव्हते. मग आई असं नाही की तू आलीस तर कर, त्या करायच्या, शिकून घे कसं करते बघा. मग आज ज्यावेळेस मी पूर्ण घरासाठी स्वयंपाक करते तेव्हा वाटतं की हा, मम्मी तुझी मुलगी आता शेणकोटा नाही व्यवस्थित भाकरी करते. दुसरं सांगायचं तर स्वयंपाक रिगार्डिंगच असायचं, कारण की आळशीपणाची कामं तर आता करायला लागतात, उठते वगैरे सगळं वेळच्या वेळी, जबाबदारी माहिती आहे. बहीण आली होती, मोठी बहीण. आमचं घर पूर्ण नॉन व्हेजिटेरियन आहे. नॉनव्हेज सगळ्यांना आवडतं खायला. सासरी? नाही, माहेरी. सासरी माझे मिस्टर सुद्धा माळकरी, म्हणजे असं व्हेज खातात, नॉनव्हेज खात नाही. मग त्यावेळेस कसं की मम्मी म्हणली किचनमध्ये गॅसवरती चिकन ठेवले, ते फक्त जरासं आलं आणि बघ कसं झालं. अगं म्हणलं मम्मी शिजलंय. म्हणती लगेच कसं शिजलं, आता फोडणीला दिलंय मी ते. सासूरवाडीत मी आल्यानंतर मला वाटतं लग्नाच्या 1.5-2 महिन्यानंतर मामा येणार होता माझा. आई म्हणाल्या तू छान करतेस असं मला माहिती आहे, तू कर नॉनव्हेज. हा, पण तुमच्या सासरी करत नाहीत ना? आई खातात, मी खाते. अच्छा. हा, सासरे भाऊजी मिस्टर नाही खात खात. नाही.
मग त्यावेळेस मला 2 मिनिटं प्रश्न पडला की आता मला शिजलेलं समजत नाही, बनवू कसं? आणि आई म्हणतात तुला छान येतं. 2 मिनिटं थांबले, म्हणलं होईल ते होईल, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. कराय घेतलं. पहिल्यांदाच बनवलेलं जेवण माझ्या घरातल्यांना एवढं आवडलं. मामा म्हणला अरे तिनं बनवलेलं इतकं छान, चविष्ट झालं होतं. मम्मीला म्हटलं की तिने पहिल्यांदा बनवलं पण खूप छान झालं होतं. मग माहेरची आठवण किंवा सासरची आठवण. आता माझं तर कधी कधी होतं, इकडून मला माहेरी जायची ओढ लागते आणि माहेरी गेली की माझं मन इकडं रमलेलं असतं. आई काय करत असतील, हे कुठल्या कामात असतील, मग त्यामुळं दोन्ही साईडला आठवण आणि ओढ तेवढीच राहते. पण तेच आहे ना ताई, की तुम्ही एक स्वतःची जे एक हक्काचं घर असतं, हक्काची माणसं असतात, एक स्वतःची ओळख निर्माण झालेली असते माहेरी. ती पूर्ण ओळख विसरून तुम्ही एक नवीन ओळख निर्माण करत असतात सासरी जाऊन. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्या ताईंना हॅट्स ऑफ आहे आणि खरंच मनापासून कौतुक आहे तुमचं. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या ताई. क्या बात आहे, व्हेरी गुड ताई. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि तुझ्या सासरची जशी माणसं आहेत तशी प्रत्येक ताईला अशीच सासरची माणसं मिळू दे, म्हणजे तो संसार सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा होऊन जाईल. थँक्यू. क्या बात आहे ताई, तू इथे बसू शकतो.